हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर दत्ता पाटील यांनी पाठवला आहे. मी सांगतोय ती गोष्ट खरी आहे की नाही हे मलाही आज पूर्ण खात्रीने सांगता येणार नाही, पण जे घडलं ते जसंच्या तसं सांगतो. विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्ही ठरवा. मी गेली 16 वर्ष ट्रक चालवतोय, पनवेल ते कणकवली, आणि हाच माझा रोजचा रस्ता. मुंबई गोवा हायवे म्हणजे माझ्या हातांच्या बोटांइतका ओळखीचा. कुठे खड्डा आहे, कुठे घाट चढायला इंजिन जड होतं, कुठला ढाबा रात्री उशिरापर्यंत उघडा असतो, सगळं मला तोंडपाठ आहे. ही गोष्ट साधारण 1.5 वर्षांपूर्वीची. पावसाळा नुकताच संपलेला. ऑक्टोबरचे दिवस असावेत, कारण अजून गार वारं सुरू झालेलं नव्हतं, पण हवेत ओलावा होता. तारीख नक्की मला आठवत नाही, पण ती रात्र मी कधीच विसरणार नाही. त्या ट्रीपच्या आधी माझा नेहमीचा पोरगा, जो सामान चढवायला उतरवायला माझ्या सोबत गाडीत मदतीला असायचा, तो घरी काहीतरी काम निघालं म्हणून सुट्टीवर गेलेला. मालकाने सांगितलं की काळजी करू नकोस, दुसरा पोरगा पाठवतो. संध्याकाळी गॅरेजमध्ये पोरगं येऊन उभं राहिलं. सडपातळ, उंचीने बेताचा, अंगावर एक जुनं निळं शर्ट. मी रग्या, तो म्हणाला. कोकणातलाच वाटला बोलण्यावरून. कुठून आलास रे? मी वेंगुर्ल्याचा, पण हल्ली इथंच काम करतोय गॅरेजात. मी जास्त खोलात गेलो नाही. रोजचंच असतं ना, नवीन पोरं येतात जातात या धंद्यात. ट्रक घेऊन निघालो तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले असतील. पनवेल सोडलं आणि घाट सुरू व्हायच्या आधीचा तो सरळ रस्ता. तिथून रग्याशी गप्पा सुरू झाल्या. पोरगं बोलकं होतं, पण जास्त बडबडणारं नाही. मी काहीतरी विचारलं की उत्तर द्यायचा, नाहीतर गप्प बसून बाहेर बघत राहायचा. घरी कोण कोण असतं तुझ्या? मी विचारलं. तसं जरा हसून म्हणाला, आता कोणीच नाही दादा, एकटोच हा मी, मामाकडेच वाढलंय. मला वाईट वाटलं, पण मी विषय बदलला. या धंद्यात असल्या गोष्टी नेहमीच्याच असतात. पोरं घरदार सोडून, नाहीतर घरदार त्यांना सोडून अशा अवस्थेत या रस्त्यावर येऊन पडतात. मी स्वतःच्या मुलाबद्दल बोललो थोडा वेळ. त्याच्या शाळेबद्दल, तो कसा क्रिकेट खेळतो त्याबद्दल, कसा तो नेहमी मला नवीन बॉलसाठी हट्ट करतो. रग्या नुसतं ऐकत राहिला, मध्ये मध्ये हसत राहिला, आणि एकदा म्हणाला, माका आवडतला क्रिकेट खेळू. थोड्या वेळाने मीच विचारलं, मामाकडे कसं काय रे, बरं वागतात का सगळे? तो जरा वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला, असंच दादा, एकटो राहावासा म्हणजे कसो असा ते तुका नाही माहीत दादा. या वाक्यावर मला जरा विचित्र वाटलं, पण मी हसून विषय बदलला. अरे मी पण एकटा असतो अर्धा वेळ या रस्त्यावर, सवय होते. तो नुसता हसला, काही बोलला नाही परत. पहिला ब्रेक घेतला तो खोपोलीच्या पुढे एका ढाब्यावर, जिथे मी वर्षानुवर्ष थांबतो. तिथला मालकही मला ओळखतो. आल्या आल्या त्याने मला विचारलं, काय दत्ता भाऊ, आज लवकर निघालात? हा, 2 चहा टाका आणि थोडं खायला बनवा, काहीतरी भजी वगैरे असेल तर बरं. मालकाने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, एकच चहा ना भाऊ? मी हसलो आणि म्हणालो, अहो नवीन पोरगा आणलंय सोबत, बघा ना तिकडे बसलंय गाडीजवळ. तो जरा गोंधळून बघत राहिला त्या दिशेला, पण काही बोलला नाही. मीही फार लक्ष दिलं नाही. चहा आला, मी माझा घेतला. गरमागरम, नेहमीसारखा गोडसर आणि उग्र आल्याचा वास असलेला. रग्याचा कप त्याच्या समोर ठेवला होता वेटरने, पण तो प्यायला नाही. पी की रे, थंड होईल. तो नुसता हसला आणि म्हणाला, तुम्ही घ्या दादा, माका आता नको. मी दुर्लक्ष केलं. काही पोरं चहा पित नाहीत इतकंच वाटलं मला. खाता खाता मी त्याला विचारलं, किती वेळ काम करतोयस रे गॅरेजात? आधी कोणासोबत गेला होतास का हायवेवर? तो जरा वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला, गेलेला एकदा, पण ती गाडी परत नाही आली दादा. मी हसून म्हणालो, अरे म्हणजे काय, गाडी बंद पडली की काय रस्त्यात? तो नुसता खांदे उडवून हसला. उत्तर दिलं नाही.
मी फार गांभीर्याने घेतलं नाही. पोरांच्या गप्पा असतात अशा. गाडी परत सुरू केली. घाट सुरू होणार होता. जो खोपोली सोडल्यावर वळणावर चढत जातो त्या भागात नेहमी रात्री धुकं असतं. रग्या गप्प बसला होता. बराच वेळ बाहेर बघत मग अचानक म्हणाला, दादा, इथं वर्षामागे एक ॲक्सिडेंट झाला होता ना? मी जरा दचकलोच. स्टेअरिंगवरचा हात घट्ट झाला. तुला कसं माहीत? त्यावर तो म्हणाला, मी ऐकलंय नसं कुठेतरी. ड्रायव्हर संगाती त्याचं पोरगो असलोय गाडीत. घाटात ब्रेक फेल झाले आणि त्याने वाक्य पूर्ण केलं नाही. नुसता खिडकी बाहेर बघत राहिला. मी गप्प झालो, कारण मला त्या अपघाताबद्दल माहीत होतं. याच रस्त्यावर, अगदी याच घाटात वर्षभरापूर्वी असा एक अपघात झाला होता खरा. मी दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून गेलो होतो तेव्हा रस्त्याच्या कडेला अजून पोलिसांचा टेप बांधलेला दिसला होता. पण त्याबद्दल मी कधी कोणाशी बोललो नव्हतो. आणि हे पोरगं जे नुकतंच गॅरेजमध्ये यायला लागलेलं अवघ्या 2 महिन्यांपूर्वी, त्याला हे कसं माहीत ते मला कळेना. तुला कोणी सांगितलं रे हे? मी जरा करड्या आवाजातच विचारलं. तो नुसता हसला. असंच दादा, गावात बोलतात लोक. मी विषय तिथे सोडला. रात्रीच्या घाटात असले विषय काढायचे नसतात हे मला माहीत होतं. माझी आजी नेहमी सांगायची. पुढचा तासभर शांततेत गेला. इंजिनचा घरघर आवाज, टायरचा रस्त्यावरचा आवाज आणि मध्येच रग्याचं काहीतरी पुटपुटणं. पण नीट ऐकू येत नव्हतं मला. शब्द जणू विरून जायचे. जणू तो माझ्याशी नाही तर स्वतःशीच बोलत असावा किंवा आणखी कोणाशी तरी, जो तिथे नव्हता. काय म्हणतोयस विचारलं तर काय नाही दादा म्हणायचा आणि परत खिडकी बाहेर बघत बसायचा. हे 2दा-3दा झालं. मी थकलो असेन असं वाटलं मला. रात्रीचं ड्रायव्हिंग असं वाटायला लावतं कधी कधी. कानात आवाज घुमायला लागतात. घाटातल्या रस्त्यावर धुकं आता अजून दाट झालं होतं. हेडलाईटचा प्रकाश जेमतेम 10-12 फुटांपुढे दिसायचा. वळणावर वळणं आणि प्रत्येक वळणावर खाली खोल दरी असल्याची जाणीव. जरी काळोखात ती दिसत नसली तरी अंगावर दडपण यायचं. एका पेट्रोल पंपाजवळ ट्रक थांबवला टाकी भरून घ्यायला. मी नेहमी तिथेच पेट्रोल भरतो. तिथला पंपवाला पोरगा माझ्या ओळखीचा होता, गणेश नावाचा. काय भाऊ, आज उशिरा? त्याने विचारलं. त्यावर मी म्हणालो, हो रे गणेश, सोबतीला नवीन पोरगा आणलंय म्हणून जरा हळू निघालो. त्याने गाडीत डोकावून बघितलं, रग्याकडे नजर टाकली आणि म्हणाला, बरं भाऊ. पण त्याच्या चेहऱ्यावर एक क्षणभर विचित्र भाव उमटला. मला तेव्हा फार लक्षात आलं नाही, पण नंतर आठवलं की तो नजर टाळत होता जणू. टाकी भरून झाल्यावर पैसे देऊन मी पुढे निघालो. रग्या या वेळेपर्यंत जरा जास्तच गप्प झाला होता. बरं वाटतंय ना तुला? वय दादा, दमलाय जरा, तो म्हणाला. आवाज खूप हळू, जणू दूरवरून येत असल्यासारखा. घाटातल्या एका वळणावर अचानक एक कुत्रं रस्ता ओलांडून गेलं. मी करकसून ब्रेक दाबला. गाडी हलली. रग्या पुढच्या डॅशबोर्डला हात लावून सावरला. बरं झालं वाचला, मी म्हणालो. रग्या काहीच बोलला नाही, फक्त माझ्याकडे बघत राहिला. एक विचित्र नजर, काहीसा रागात पाहत होता. मला ते जरा खटकलं. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक छोटं देऊळ दिसलं. अंधारात नुसती त्याची बाहेरची भिंत आणि वरचा दिवा दिसत होता. रग्या ते बघून एकदम म्हणाला, दादा, इथे जरा हात जोडून जावा, बरा असता. मी हसून म्हणालो, अरे रोजच जातो मी इथून, नेहमी नाही थांबत. तो काहीच बोलला नाही, पण त्याची नजर बराच वेळ त्या देवळाकडेच लागून राहिली. जोपर्यंत ते मागे पडत नाही तोपर्यंत. मला त्या क्षणी काहीच वाटलं नाही खरं तर, पण नंतर आठवलं की त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता तेव्हा. भीती नाही, पण काहीतरी हुरहुर असल्यासारखा. महाडच्या अलीकडे एके ठिकाणी टायर जरा सैल वाटला म्हणून गाडी बाजूला घेतली. उतरून बघितलं तर टायर ठीकच होता.
उगाच वाटलं असावं, कदाचित रस्त्यावरचा खड्डा असेल. गाडीत परत बसलो तर रग्या मागच्या सीटवर बसलेला. अरे मागे का गेलास? असंच दादा, जरा झोप येत आहे. मी काही बोललो नाही. म्हटलं पोरगं दमलं असेल. गाडी सुरू केली आणि पुढचा प्रवास चालू ठेवला. मध्येच आरशातून मागे बघायचो. तो शांत बसलेला दिसायचा, डोळे मिटलेले, पण झोपल्यासारखा वाटत नव्हता. जसं कोणीतरी नुसतंच डोळे बंद करून पडून राहतं तसा. रात्री साधारण 1 वाजता एका टोल नाक्याजवळ थोडा विश्रांतीसाठी थांबलो. तिथे चहाची टपरीही होती. वाटलं की जरा चहा प्यावा, कारण रग्यामुळे मलाही झोप लागायला लागली होती. मी स्वतःला सावरलं आणि चहा प्यायला उतरलो. इथला माणूस मला नवीन होता, फार ओळख नव्हती. बहुतेक नवीन शिफ्टला लागला असावा. मी 2 चहा सांगितले. त्यावर तो म्हणाला, एकटेच का साहेब रात्रीचे, एवढ्या घाटात ना? नाही रे, माझा पोरगा आहे सोबत, बघ तिकडे गाडीत बसलाय. मी वळून बघितलं. रग्या गाडीतच बसून होता, उतरला नव्हता. ये रे रग्या, चहा घे. हाक मारली, पण तो उतरला नाही. अंधो कुजेडात नुसत्या खिडकीच्या दिशेने तोंड करून बसलेला. मी परत हाक मारली, जरा मोठ्याने, तरी सुद्धा काही प्रतिसाद नाही. मी माझ्या चहाचा कप तिकडेच ठेवला आणि वैतागून गाडीजवळ गेलो. दार उघडलं, पण सीट रिकामी होती. क्षणभर माझं डोकं सुन्न झालं. काहीच कळेना. मी मागची सीट बघितली, खाली वाकून पाहिलं. गाडीच्या मागच्या भागातही डोकावलो. केबिनच्या मागच्या कोपऱ्यात जिथे सामान ठेवतो तिथेही बघितलं. कोणीच नव्हतं. मी टोल नाक्याच्या माणसालाही विचारलं, दादा इथून कोणी उतरून गेलं का आत्ता, माझी गाडी उभी असताना? त्यावर तो म्हणाला, नाही साहेब, तुम्ही एकटेच आलात गाडीतनं, मी बघितलं तेव्हाच. तुमची गाडी लांबूनच वळताना दिसली मला, तेव्हापासून एकटेच आहात तुम्ही. मी काहीच बोललो नाही. माझे हातपाय गार पडले होते, घशाला कोरड पडली. चहाचा ग्लास हातातच राहिला, तो प्यायलाही विसरलो. हात इतका थरथरत होता की चहा सांडायला लागला. मी परत गाडीत बसलो, डॅशबोर्डवर हात ठेवला, डोळे मिटले, स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. मनात आलं, कदाचित पोरगं इथेच कुठेतरी उतरून गेलं असेल, टॉयलेटला गेलं असेल. असं वाटून बघितलं थोडा वेळ थांबून. इकडे तिकडे बघत राहिलो, त्याचं नाव घेत हाका मारल्या अंधारात, पण कोणीच आलं नाही. फक्त वाऱ्याचा आवाज आणि दूरवरून जाणाऱ्या गाड्यांचा घरघराट. शेवटी मी गाडी सुरू केली आणि परत रस्त्याला लागलो. मनात 1000 प्रश्न घेऊन. हात अजूनही थरथरत होते स्टिअरिंगवर. कसा तरी अर्धा तास गेला, पण मला खूप अस्वस्थ वाटत होतं. म्हणून मी नाईलाजाने पुन्हा एका ढाब्यावर थांबलो. तिथला एक व्यक्ती बाहेर आला आणि माझा चेहरा बघूनच म्हणाला, काय झालं, बरं नाही वाटत का? रंग उडालाय तोंडाचा. मी काहीच बोलू शकलो नाही. तिथेच बाकावर बसलो. पाय लटपटत होते, डोकं गरगरत होतं. मी त्याला विचारलं, पण माझा आवाज खोल गेलेला. तुम्हाला काही माहिती आहे का या रस्त्यावरच्या ॲक्सिडेंटबद्दल, जो वर्षभरापूर्वी झालेला, मागच्या घाटातला? तो जरा वेळ गप्प राहिला माझ्याकडे बघत. मग खुर्ची ओढून जवळ बसला आणि म्हणाला, मागच्या वर्षी ना? हो, याच महिन्यात झालेला. ड्रायव्हर आणि त्याचा क्लीनर दोघेही गेले जागच्या जागी. क्लीनर पोरगा होता 16-17 वर्षांचा, नवीनच कामाला लागला होता. हात घामाने भिजले होते. नाव काय होतं त्याचं माहिती आहे का? नाही भाऊ, एवढं नाही माहिती नक्की. हा, पण एवढं कळलं होतं की तो पोरगा एकटा होता, कोणाशी बोलायचा नाही. आईबाप म्हणे लहानपणापासून गेलेले, म्हणून मामाकडे वाढला होता, इथलाच वेंगुर्ल्याचा. मी त्या रात्री पुढे गाडी चालवली नाही. धाब्यावरच थांबलो, बाकड्यावरच अंग टाकून. त्या रात्रीपुरतं तरी माझं गाडीत परत बसायचं धाडस झालं नाही. रात्री उशिरा तिथे आणखी एक ट्रक येऊन थांबला. त्याचा ड्रायव्हर एक म्हातारा माणूस होता. नाव विचारलं नाही मी त्याचं, पण त्याचा चेहरा पाहून त्यानं या रस्त्यावर 40 वर्ष तरी घालवली असावीत
असं मला वाटलं. माझी अवस्था बघून तो शेजारी येऊन बसला आणि विचारपूस करू लागला. काय झालं? तब्येत ठीक आहे ना? मी सुरुवातीला काही सांगायला दजावलो नाही, पण शेवटी थोडंफार बोललो त्याच्याशी, नाव न घेता. नुसतं सोबतीचं पोरगं गायब झालं एवढंच सांगितलं. तो म्हातारा माझ्याकडे बराच वेळ बघत राहिला, मग हळू आवाजातच म्हणाला, हा रस्ता तसाच जुना आहे. आमच्या काळातही असल्या गोष्टी ऐकल्यात मी. कोणी सांगत नाही उघडपणे, पण घाटातल्या काही वळणांवर एकट्या ड्रायव्हरला कोणीतरी सोबत होतं असं वाटतं म्हणे. कधी कधी बोलतंय सुद्धा असं वाटतं, पण वाटेतच कुठेतरी गायब होतं. आपल्या धंद्यात असल्या गोष्टींवर फार बोलायचं नसतं रे. बोललं की वाईट होतं म्हणतात जुनी माणसं. एवढं बोलून उठला, स्वतःच्या गाडीकडे जाऊ लागला. मी विचारायचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा यावर बोलला नाही. त्याने विषय टाळला. झोप आता, सकाळ होईल लवकर, एवढंच म्हणाला. सकाळी उजाडल्यावर उजेडात सगळं जरा नॉर्मल वाटायला लागलं. मी स्वतःला समजावलं, पण मनातील अस्वस्थता गेली नाही. कणकवलीला पोहोचून माल उतरवला आणि परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा गॅरेजला फोन केला. परतीचा प्रवासही दिवसाढवळ्याच केला. रग्याचा विषय डोक्यातून काढायचा प्रयत्न करत राहिलो, पण जमलं नाही. वाटेत त्याच घाटातून जाताना नकळत मागच्या सीटकडे बघत राहिलो अनेकदा. प्रत्येक वेळी तिथे काहीच नव्हतं, पण मन काही स्वस्थ बसेना. घरी पोहोचलो तेव्हा बायकोनं बघितलं माझा चेहरा उतरलेला. तिने सुद्धा विचारलं की काय झालं, बरं नाही वाटत का? त्यावर मी म्हणालो की फक्त दमलोय, लांबचा प्रवास होता. खरं तर तिला सांगायचं धाडस झालं नाही, ती उगाच घाबरेल असं वाटलं. नंतर काही दिवसांनी गावी परतल्यावर गॅरेजमध्ये प्रत्यक्ष जाऊनच विचारलं, तो रघ्या नावाचा पोरगा कुठे आहे? मला परत त्याला घेऊन जायचंय पुढच्या ट्रिपला. चांगला होता तो कामाला. मालक माझ्याकडे बघत राहिला जरा वेळ, मग म्हणाला, कोण रघ्या रे? मी कोणाला पाठवलं नव्हतं तुझ्यासोबत त्या दिवशी. तू फोन केला होता तेव्हा मी म्हणालो होतो पाठवतो, पण नंतर कोणीच नव्हतं पाठवायला. आणि मी तुला फोन केला हे सांगायला, पण तू उचलला नाहीस, म्हणून मी सुद्धा सोडून दिलं. तू एकटाच निघाला होतास, आठवतंय मला. मी मालकाला खूप समजवायचा प्रयत्न केला, तपशीलवार सांगितलं, त्याचं शर्ट, त्याची पिशवी, तो कसा बोलायचा सगळं. पण मालकाने साफ नकार दिला की असं कोणी पोरगं गॅरेजमध्ये कधी काम करत होतं. आपल्याकडे कधीच असला पोरगा कोणी नव्हता दत्ता भाऊ. वेंगुर्ल्याचा कोणी नाही आपल्या गॅरेजात, तो म्हणाला. आणि त्याच्या चेहऱ्यावर खरंच गोंधळ दिसत होता. तो खोटं बोलतोय असं अजिबात वाटलं नाही मला. मी त्याच दिवशी गॅरेजमधल्या इतर पोरांनाही विचारून बघितलं, पण कुणालाच रघ्या नावाचं कोणी आठवलं नाही. एकाने तर उलट विचारलं, भाऊ तुम्हाला कुठे भेटला पोरगा? आपल्याकडे तर असं कोणी नव्हतं कधी. मी हसण्यावरही नेलं, पण आतून मी पूर्णपणे हादरलो होतो. मी त्या दिवशी घरी गेलो आणि रात्रभर विचार करत राहिलो. फोन काढून चेक केला. त्या दिवशी कॉल हिस्ट्रीत मालकाचा कॉल दिसला दुपारचा, पण संध्याकाळचा नाही. म्हणजे मालकाने खरंच फोन केला असेल आणि मी उचलला नसेल. पण मग गॅरेजमध्ये मला जे पोरगं भेटलं ते कोण होतं? काही आठवड्यांनी माझी उत्सुकता स्वस्थ बसू देईना. एका ओळखीच्या माणसाकरवी, जो त्या भागातल्या पोलीस स्टेशनला ओळखत होता, मी वर्षभरापूर्वीच्या त्या अपघाताची चौकशी करून घेतली. त्याने सांगितलं की रेकॉर्डमध्ये फार तपशील नव्हता. इतकंच कळलं की क्लीनर पोरगा कोकणातलाच होता. आई वडील नव्हते, मामाकडे वाढलेला, आणि गॅरेजमध्ये जेमतेम काही महिनेच काम केलं होतं त्याने. नाव मात्र नीट लिहिलं नव्हतं रेकॉर्डमध्ये, किंवा त्या माणसाला नीट वाचता आलं नाही. इतकंच म्हणाला तो फोनवर. काहीतरी रकारावरून सुरू होणारं नाव होतं ते. एवढं ऐकून मला काय वाटलं ते शब्दांत सांगता येणार नाही. घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं, हातपाय बधीर झाले. पण खरं सांगायचं तर हे सगळं योगायोग असू शकतं, असंही मनाला समजावत राहिलो बरेच दिवस. आजही मला हे कळत नाही की त्या रात्री माझ्या शेजारी खरंच कोणी बसलं होतं
की एकट्याने एवढा लांबचा प्रवास करायच्या भीतीने माझ्याच मनाने कोणीतरी सोबती निर्माण केला. पण एक गोष्ट खरी आहे, त्या रात्रीनंतर मी त्या घाटातून एकटा जाताना नेहमी अस्वस्थ होतो आणि मागच्या सीटकडे बघायची माझी हिंमतही होत नाही. रग्या खरंच होता की नाही हे आजही मला माहीत नाही. आणि खरं सांगायचं तर असलं काही जाणून घ्यायचं धाडस आता माझ्यात राहिलेलं नाही. फक्त एवढंच वाटतं, त्या रात्री जे कोणी माझ्यासोबत बसलेलं त्याला घरी पोहोचायचं होतं आणि मी त्याला नेऊ शकलो नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.